नमस्कार. मी आज तुम्हाला BCom भाग 3 सेमिस्टर 5 सहकाराचा विकास याविषयी माहिती सांगणार आहे. त्यामध्ये आपण प्रास्ताविक पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सहकाराचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये याची आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये प्रास्ताविकामध्ये सहकार हा शब्द भारतातील शहरी आणि नागरी जनतेस अत्यंत परिचित असून तो आता त्यांच्या जीवनाचा एक मार्ग बनला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जिथे शासन पोहोचले नाही तिथे सहकारी क्षेत्र पोहोचले आहे. सहकार क्षेत्राने गेल्या 100 वर्षात विविध धर्म, पंथ, रूढी, परंपरा, चालीरीती, भाषा व संस्कृती, गरीब आणि श्रीमंत वर्गातील लोकांना एकत्र कसे आणावे आणि कसे जगावे हे शिकविले आहे. तर सहकार म्हणजे काय, तर सहकार्याने एकत्र येणे, एक होणे, त्यातून नवनिर्मिती होणे आणि त्यातून एकमेकांना सहाय्यभूत होणारे जीवन फुलवणे, त्याचे सृजन करणे आणि नाश करणे आणि त्यातून विविध घटकांचे सहकार्य घेऊन नवनिर्मिती करणे असे सहकाराचे चक्र सतत सुरू असते. त्यानंतर आपण सहकार संज्ञेचा अर्थ पाहणार आहोत. त्यामध्ये सहकार हा शब्द कुठून आला, तर सहकार कोऑपरेशन हा शब्द मूळ लॅटिन कोऑपररी या शब्दापासून आलेला असून तो को याचा अर्थ सह आणि ऑपररी याचा अर्थ काम करणे, म्हणजे या दोन्ही शब्दांचा जर का एकत्रित अर्थ केला तर दोन्ही विचार केला तर एकत्रित काम करणे असा होतो. सहकार या संज्ञेचा शब्दशः अर्थ परस्पर सहाय्य करणे किंवा सर्वांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणे असा होतो. सहकार ही संज्ञा लोकशाही, चारित्र्य, बंधुभाव, शांतता आणि प्रगती या अधिष्ठानावर आधारलेली अशी एक आदर्श समाजव्यवस्था होय की जिच्यामध्ये समान निष्ठा असणारे लोककल्याणासाठी एकत्र येत असतात. यानंतर आपण सहकाराच्या व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये सहकाराच्या व्याख्यामध्ये सांगितलेले सर हॉरेस प्लँकेट यांच्या व्याख्येनुसार संघटनेद्वारे परिणाम करणारे ठरणारे घटक स्वावलंबन म्हणजे सहकार होय. म्हणजे काय, तर दुसरं काय सांगितले PH कॅसलमन यांच्या व्याख्येनुसार सामाजिक आशय असणारी आर्थिक पद्धती म्हणजे सहकार होय. विश्लेषण करायचं.